महाराष्ट्र। आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात। अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। कार्यकर्ते आणि नागरिकांची ते भेट घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळी 9 वाजल्यापासून अजित पवार हे नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींसाठी सहयोग या निवासस्थानी उपलब्ध असणार आहेत। महाराष्ट्रातील शेवटच्या 5व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता संपलेली असून उद्या म्हणजे सोमवारी महाराष्ट्रातील उर्वरित जागांसाठी मतदान पार पडणार आहे। मागील काही महिने निवडणुकीची धामधूम सुरू होती, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियमित बारामती दौऱ्यामध्ये खंड पडला होता। निवडणुकीच्या व्यस्ततेतून मुक्त झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नवनाथ, अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत, अधिकची माहिती। नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रातील शेवटच्या 5व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती काल संपलेली आहे। उद्या महाराष्ट्रातील उर्वरित जागांसाठी मतदान पार पडत आहे। गेली काही महिने निवडणुकीच्या धामधुमीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती जो दौरा असतो तो नियमितपणे झालेला नव्हता, त्यामध्ये खंड पडलेला होता। यामुळे आता निवडणुकीच्या व्यस्ततेतून मुक्त झाल्यानंतर अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी ते सकाळी 9 वाजल्यापासून नागरिक आणि कार्यकर्त्याच्या गाठीभेटी देखील घेणार आहेत। त्याचबरोबर बारामतीमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्या पाण्या टंचाईच्या बाबत टँकरच्या देखील समस्या देखील जाणून घेणार आहेत आणि यानंतर दुपारच्या सत्रानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। जी संपूर्ण कार्यक्रमाचं या नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे नवनाथ? नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी 6 वाजल्यापासूनच बारामतीच्या दौऱ्यावरती पाहणी दौऱ्या करत आहेत आणि त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून दुपारपर्यंत नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। जी धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।